ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्. संधी विग्रह करायचा आहे. आधीच आपल्याला त्यांनी संध्या दिलेल्या आहेत. इथे दिलेल्या जवळजवळ सगळ्या संध्या आपण पाहिलेल्या आहेत, एक दोन सोडून. बघा, पहिली संधी आहे नारी आणि अस्तु. यण संधी आहे, ईचा झाला य, नारी अस्तु, नारी प्लस अस्तु. बर, पुढे आहे यत्र येता. ही संधी आपण पाहिलेली नाहीये. यत्र प्लस एताहा. हम्म एतास्तु ही आपण पाहिलेली आहे. याला सत्व म्हणतात. विसर्गाच्या पुढे त आल्यानंतर विसर्गाचा स होतो. तत्र अफलाहा, या ठिकाणी तत्र आणि अफलाहा, तत्र प्लस अफलाहा, तत्र प्लस अफलाहा, अफलाहा. तत्राफलाहा म्हणजे तत्र अफलाहा. सर्वाहा तत्र, या ठिकाणी सुद्धा सत्व. विसर्गाच्या पुढे त आल्यानंतर बघा, या ठिकाणी विसर्ग आहे, त्याच्या पुढे त आला म्हणून तो झाला स. सर्वाहा प्लस तत्र, ही झाली संधी. पुढचा प्रश्न थोडासा लक्ष देण्यासारखा आहे. देवता कुत्र रमन्ते. देवता कुठे राहतात? तर देवता ज्या ठिकाणी स्त्रियांना मान आहे. मग कसं लिहिणार आपण? यत्र, यत्र नार्यः, नार्यः पूज्यन्ते, तत्र देवताः रमन्ते. प्रश्न काय आहे? देवता कुठे राहतात? तर उत्तर आपल्याला माहिती, ज्या ठिकाणी नारी रमतात त्या ठिकाणी काय? देवता राहतात. मग यत्र नार्यः पूज्यन्ते, ज्या ठिकाणी नारीची पूजा होते, सन्मान होतो त्या ठिकाणी. क्रिया कुत्र अफलाहा भवन्ति. क्रिया कुठं सक्सेसफुल नाही होत? तर ज्या ठिकाणी काय? ज्या ठिकाणी नारीला सन्मान नाही. मग कसं लिहिणार आपण? यत्र, यत्र, यत्र नार्यः न पूज्यन्ते, पूज्यन्ते, तत्र क्रियाः अफला, अफलाः भवन्ति. आता यत्र तत्र, त्या ठिकाणी यत्र येतं त्या ठिकाणी तत्र येतच. ओके. माध्यम भाषायाः म्हणजे आपल्या भाषेमध्ये लिहायचे. नार्यः यत्र नार्यः पूज्यन्ते इति सुक्तिश्लोकस्य आधारेण स्पष्टीकरतो. म्हणजे त्याचं स्पष्टीकरण थोडंसं आपल्याला द्यायचं आहे की ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो, आदर होतो, त्या ठिकाणी काय? नारीची पूजा होत असते. अशा प्रकारे थोडंसं अजून स्पष्टीकरण द्यायचंय. किती मार्काला येते बघायचे, त्यानुसार स्पष्टीकरण द्यायचे. कारण की स्त्री हा काय? सगळ्या घराचा आधारस्तंभ आहे. स्त्री चांगली असेल तर मुलांकडे चांगलं लक्ष राहील. स्त्री चांगली असेल तर पतीची सेवा व्यवस्थित होईल. पतीची सेवा व्यवस्थित झाली तर दोघांचं चांगलं जमेल. दोघांचं चांगलं जमलं तर घरात पैसे येतील. पैसे आलं तर सुख सुविधा होतील आणि सगळे आनंदाने राहतील. मग सगळं कुठे सेंटर्ड आहे? सगळं आई किंवा स्त्री, बाईवरती सेंटर्ड आहे. एकवचने परिवर्तयत म्हणजे हे बहुवचनात दिलेलं आहे, त्याला एक वचनात आपल्याला लिहायचंय. नार्यः, मग नारी हा शब्द आहे. नदी नद्यौ नद्यः. नार्यः पूज्यते, एक वचनात झालं. सेवते सेवेते सेवन्ते असा धातू आहे आत्मनेपदातला, बघूया आपण. आता नाही पण बघूया. देवताः रमन्ते, देवता.
आणि रमते एक वचनात. एताह न पूज्यन्ते. एताहचं काय होतं? एषा. बघा, सा ते ताहा. त्या साच्याच पुढे ए लावलं की काय होतं? एषा एते एताहा. मग या ठिकाणी ई मध्ये काय दिलंय? एताहा. मग त्याचं एक वचन काय होईल? एषा. न पूज्यते. एक वचन पूज्यते. बहुवचन पूज्यन्ते. बघा, सर्वाः क्रियाः. ई बघतोय आता आपण. सर्वा क्रिया, जसं सीता सीते सीता हा, तसं क्रिया. मग पुल्लिंगामध्ये सर्व, सर्वे सर्व सर्वे. स्त्रीलिंगामध्ये कसं होतं? सर्वा सर्वे सर्वाहा. सर्वाहा दिलेला आहे, मग क्रिया पण काय होईल एकवचनामध्ये? अफला. सर्वा क्रिया अफला. सगळ्या क्रिया काय आहेत? अफला आहेत. नारी. नारी या शब्दाची काय? अमरकोशातून पंक्ती लिहायची आपल्याला. म्हणजे अमरकोशामध्ये नारीसाठी काय समानार्थी शब्द आलेले आहेत ते आपण लिहायचे. मी तुम्हाला दाखवतो कुठे आहे ते. तसं आपल्याला माहितीच आहे, म्हणजे महिला, स्नुषा, नारी, महिला, असे वेगवेगळे शब्द त्याच्यामध्ये दिलेले आहेत. बघा, अमरकोश. मग आता महिला कुठे दिलेला आहे ते आपण बघायचं. आणि मग ती ओळ आहे अशी आपल्याला लिहायची. कसं लिहायची? स्त्री योषिदंगना योषा नारी सीमंतनी वधूहू. म्हणजे स्त्री योष, तुम्हाला ही ओळ आहे अशी लिहायची. त्यांनी काय म्हटलंय? नारीसाठी तुम्ही अमरकोशातली ओळ द्या. अमरकोश काय आहे ते आपण पाहिलेलं आहे, धडाच आहे तो आपल्याला. ठीक आहे, ती ओळ आपल्याला लिहायची आहे त्या ठिकाणी. हम्म, हा, बघा पुढे संधी विग्रह करायचा आहे. संधी विग्रहम करूत. चातकः. माता विसर्गाचा झालाय स. या ठिकाणी काय आहे? त्रिचतुरान. सर पण या ठिकाणी तर त्रि आहे, त कुठे आहे? कारण की विसर्गाच्या पुढे त असला तरच विसर्गाचा स होतो. अहो, त्या त्र मध्येच त आणि र दडलेला आहे, म्हणून सुरुवातीला तच पुढे आहे. सोपी ही संधी आपण पाहिलेली आहे. उत्व एक. समजली नसेल व्हिडिओ रेफर करा. तरीही नाही कळालं तर मला विचारा. विश्वमंभसा. काय नाही, फक्त व्यंजनाच्या पुढे स्वर आल्यामुळे तो काय आहे असा आपल्याला विश्वमंभसा. कायच किरण आहे, त्या म मध्ये अ मिळवला आणि म मध्ये अ मिळवल्यामुळे काय झालं? ही जी खालची रेषा होती ही निघून गेली, कारण की आपण अ ऍड केला. बरं. पुढे महताम उदारता ही पण आपल्याला शिकायची. आता आपण आतापर्यंत आपण विसर्ग संधी शिकलेलो आहे, स्वर संधी आपण शिकतोय. महताम उदारताचं काय होईल? उदारता. काही नाही, फक्त म मध्ये उ गेला आणि झालं मुदारता. अशा प्रकारे सोपी संधी ही आहे. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय, व्यंजनाच्या पुढे स्वर असेल तर तो ऍड करायचा असतो. पुढे चातकः पयकनान. म्हणजे चातक पक्षी पाण्याचे थेंब कोणाला मागतो? कम म्हणजे कोणाला, कह म्हणजे कोण. कोणाला मागतो? तर जलधरम. जलधरम. आता आपण मेघम पण लिहू शकतो, पण श्लोकामध्ये काय आलेले तेच आपल्याला लिहायचे. जलधरः केवलम चातकस्य तृष्णां शाम्यति उत संपूर्ण विश्वस्य. काय प्रश्न आहे? चातक हा फक्त मेघ हा फक्त चातकाची तृष्णा भागवतो का संपूर्ण जगाची? उत्तर कसं लिहिणार? जलधरः संपूर्ण विश्वस्य तृष्णाम क्षाम्यती. थोडं समजायला लागेल आपल्याला प्रश्न कसा आहे. प्रश्न कसा आहे? जो मेघ आहे हा चातकाची तृष्णा घालवतो की जगाची? मग उत्तर कसं येईल? मेघ संपूर्ण जगाची तृष्णा घालवतो. तृष्णा म्हणजे तहान भागवतो. बर. महताम उदारता कस्य दृष्टांतेन. म्हणजे महताम उदारता, तर
कस्य म्हणजे काय, षष्ठी विभक्ती आहे. मग उत्तरामध्ये सुद्धा काय आली पाहिजे, षष्ठी विभक्ती, जलधरस्य. मग कसं लिहिणार आपण उत्तर, महताम उदारता जलधरस्य दृष्टांतेन ज्ञायते. म्हणजे महान उदारता ही कोणाच्या दृष्टांताने आपल्याला कळते, तर जलधराच्या म्हणजे मेघाच्या. बर, महताम उदारता श्लोके कथम वर्णिता, आपल्या भाषेत लिहायचंय की खूप उदार असणं हे कसं वर्णन केलेलं आहे. तर जेव्हा चातक पक्षी ढगाकडे किंवा मेघाकडे दोन तीन पाण्याचे थेंब मागतो, तेव्हा मेघ काय करतो, सगळ्यांना पाणीच पाणी देतो, सगळीकडे पाणीच पाणी करतो. हे काय आहे, महताम उदारतेचं काय वर्णन आहे, असं लिहायचंय आपल्याला. रूपपरिचयम अंबसा, रूपपरिचय कसा आता, बरं ठीक आहे. रूपपरिचय म्हणजे अंबसा हा कुठला शब्द आहे, तर अंबह. कसं द्यायचं, अंबसा ही काय आहे, अंब शब्द, अंब, अंबह, अंबस शब्द आहे आणि तृतीया विभक्ती आहे. हा त्याचा परिचय आहे, तृतीया विभक्ती, विभक्ती. महताम काय आहे, महताम हा, आता जागे अभावी मी इकडे तिकडे लिहितो. महताम हा काय, महत शब्द आहे आणि षष्ठी विभक्ती आहे. महताम काय, षष्ठी विभक्ती आहे. एक मिनिट. महताम, महत शब्द आहे, तकारांत म्हणजे ज्याच्या शेवटी काय, त आहे. मग महत, एक मिनिट द्या. हं, महता, महत शब्द आणि काय आहे, षष्ठी विभक्ती आहे. महताम शब्द लक्षात ठेवायला लागणार. पिपासया काय शब्द आहे, पिपासा शब्द आहे आणि त्याची विभक्ती आहे तृतीया. आपण हा शब्द परिचय दिला, पिपासा शब्द आहे आणि तृतीया विभक्ती आहे. पिपासा स्त्रीलिंग शब्द आहे, पिपासा तहान, पण तो ऍडवर्ब आहे, जाऊ द्या जास्त नको. पयः, पयः, पयः हा काय, पयस शब्द आहे, पयस आणि प्रथमा विभक्ती आहे. पयस नपुंसकलिंग शब्द आहे आणि प्रथमा विभक्ती. मग पयः, पयास, पयसी, पयांसी असा तो वेगळा चालतो. तुमच्या पुस्तकामध्ये जेवढे शब्द दिलेले आहेत तेवढं तुम्ही पाठ करायचं आहे. बघा, चातकः पयसः कणान जलधरम याचते, मतलब समानार्थ शब्द लिहायचे. पयसाठी काय शब्द आहे आता समानार्थ, पय म्हणजे काय, पाणी. मग पयसः कणान, मग आपण काय म्हणूया पयसाच्या ऐवजी, जलस्य कणान, पाण्याचे कण. जलस्य पयसः षष्ठी विभक्ती, पाण्याचे कण. जलधरः, जलधरच्या आपण काय लिहूया आधी, मेघम लिहूया, मेघम याचते. मग कसं वाक्य येणार, चातकः जलस्य कणान मेघम याचते. अमरकोश पंक्ती ही, आता अमरकोश पंक्ती लिहायची कशासाठी, जलधर आणि अंभ. मग जलधर म्हणजे काय, आता आपल्याला शोधायची ती पंक्ती याच्यामध्ये, अमरकोशामध्ये. ते गेला अमरकोश, हा बघा, जलधर आणि अंभ. जलधर, 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 बघा मेघ ही पंक्ती तुम्हाला लिहायची, पेज नंबर 105. आणि ही पंक्ती मेघ म्हणजे अभ्रम मेघो वारिवाहस्तडितवान वारिदोम अंबुभृत, ही काय, तो अमरकोशातील शब्द आहे. आणि अंभ, अंभ म्हणजे पाणी. आता जलसाठी आपल्याला शब्द बघायचा आहे, जल, 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 नभ, जल, जल, पाण्यासाठी कुठे शब्द गेलाय, नेत्रम नाही, अं, कृपणम, शोभनम, मलिनम, पूर्णम. जलसाठी काय गेलेलं आहे, वर्षम नाही,
संपले. अंभ, मेघ, मीन, महिला. अच्छा, हे आपल्याला शोधून लिहावं लागेल काय? नासिका एवढेच आहेत का? हो. तर पाण्याचे आपण आज शोधून नंतर लिहूया, मी देईन तुम्हाला. वचः कृपणः पूर्णम पुत्र दिनम. नाही, यांनी दिलेलं नाहीये पाण्याचं, मग विचारलं कसं काय? असू द्या, चला. असते थोडंफार, दोष असतात. हम्म. पेज नंबर किती? पेज नंबर फिफ्थ. हम्म. चला. हम्म. तर आपण त्या पंक्ती दिलेल्या आहेत, फक्त आपल्याला एक पंक्ती नाही भेटली. हम्म. बघा, माध्यम भाषया वयम पंचाधिकम शतम इति सुक्ती स्पष्टीकरण करू. वयम पंचाधिकम शतम म्हणजे जेव्हा आपल्या परस्परांमध्ये काही गोष्टी असतील, काही कामं करायची असतील, तर आपली वेगवेगळी कामं, वेगवेगळे वाद. पण जेव्हा आपल्याला मिळून काहीतरी कार्य करायचे, तेव्हा आपण सगळे एकत्र. याला म्हणतात वयम पंचाधिकम शतम. श्लोकात सप्तम्यंतम पदम चुनुत. सप्तमी विभक्ती असणारे शब्द काय आपल्याला शोधायचे आहेत. मग काय आहेत ते सप्तमी विभक्ती शब्द श्लोकामध्ये? बघा, विग्रहे, स्वकीये, विग्रह झाला आधीच, प्राप्ते, हे काय आहेत? सप्तम्यंतम पदम आहे, म्हणजे सप्तमी विभक्तीमध्ये आहे. जसं रामे म्हणून विग्रहे, स्वकीये, प्राप्ते, हे काय? सप्तम्यंतम पदम आहेत. पुढे बघा, प्रश्न काय विचारतायत? हम्म. स- संख्यावाचकाणी. आता आपल्याला माहितीच आहेत संख्यावाचकाणी काय आहेत ते. पंच, पंचाधिकम शतम, म्हणजे पंच, पंचाधिकम शतम, हे काय? दोन शब्द संख्या दर्शवणारे आहेत. संधी. एकदम तुम्हाला रगडूनच घेतात हे लोक. महाराष्ट्र बोर्ड एकदम काटेकोर पद्धतीने चालतं. शिक्षक काय शिकवतात त्यांचं त्यांनाच माहिती आता. पाठकः प्लस च आणि एव. आधी झाली शत्व संधी, नंतर झाली वृद्धी. नावं तरी लक्षात ठेवा, नंतर तुम्हाला कळणारच आहे. त्या च झाली दीर्घ संधी, अच्या पुढे अ आल्यामुळं आ झाला. च आणि अ, चान्ये. या ठिकाणी काय झाली? उत्व दोन, व्यसनीनः. मग विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन, सॉफ्ट कॉन्सोनंट आल्यामुळे विसर्गाचा झाला उ. उ आणि पाठीमागचा अ मिळून झाला ओ. क्रियावान सह पंडितः. क्रियावान सह पंडितः, विसर्गाचा झालता लोप. बघा, आता एक सांगतो थोडक्यात, कळेल तर कळेल. या स च्या पुढे कुठलाही व्यंजन आला तरी विसर्गाचा लोप होतो. तर लोपवन लोपटू आपण शिकलो होतो, पण त्यात असं काय कॉन्टेक्स्ट आला नव्हता. विसर्गाच्या पुढे कुठलाही स्वर येऊ द्या, प येऊ द्या, म येऊ द्या, ग येऊ द्या, र येऊ द्या, विसर्गाचा काय होणार आहे? लोपच होणार आहे. ठीक आहे. सह. पुढे के व्यसनिन, के व्यसनिनः उक्ताः. कोण व्यसनीन आहेत? पठकः, पाठकाः आणि शास्त्रवाचकाः. हे काय आहेत? व्यसनी आहेत, म्हणजे अनफॉर्च्युनेट, अनलकी लोक आहेत. कः पंडितः, उत्तर कसं लिहिणार? यः क्रियावान स पंडितः. सह पंडितः. पंडितः, जो क्रियावान आहे तो पंडित आहे. माध्यम भाषया, स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचे काय? पांडित्यम कस्मिन वर्तते यथार्थ पंडितः क. म्हणजे पांडित्य म्हणजे खरा विद्वत्ता कशामध्ये राहते, कोण सगळ्यात हुशार आहे, आणि यथार्थ पंडित क, अशा प्रकारचा प्रश्न आहे. मग यथार्थ पंडित कोण आहे? जो क्रिया करतो तो. आपल्या भाषेत लिहायचे. पांडित्यम कस्मिन वर्तते, उत्तर येणार पांडित्य
आपल्या क्रियेमध्ये, आपल्या वागण्यामध्ये खरं पांडित्य आहे. खरी विद्वत्ता कशात आहे? आपल्या वर्तनामध्ये, आपल्या बिहेवियरमध्ये खरी आहे. आणि यथार्थ पंडित कोण आहे? जो क्रिया करतो तोच खरा पंडित आहे. नाहीतर बोलतो एक, करतो एक, मनात एक, त्याला खरं पंडित म्हणत नाहीत. समानार्थ शब्द वाचकः धड्यामध्ये दिलेला आहे पाठकः. वाचकः पाठकः. अध्यापकः गुरुः. शास्त्रविदः शास्त्रज्ञः. कार्यकर्ता कर्मकरः. हे वोकॅब्लरी चांगली असेल तर तुम्हाला हे येईल. किंवा हे जे शब्द आहेत हेच थोडेसे लक्षात ठेवायचे, लिहून काढायचे. विद्वान, पंडित, पंडितः. आणि बोधव्या तर ज्ञातव्या. ज्ञातव्या बोधव्या काय एकच आहे, जाणणे. पाठकः वाचकः. अध्यापकः गुरुः. शास्त्रविद म्हणजे शास्त्राला जाणणारा, मग त्याला आपण काय म्हणतो? शास्त्रज्ञ म्हणतो. कार्यकर्ता काम करणारा, मग त्याला आपण सोपं कर्म करह म्हटलं. विद्वान जो पंडित आहे तोच काय विद्वान आहे. बोधव्य म्हणजे ज्ञातव्य. ज्यावेळी आपण विसर्ग संधी शिकलो त्यावेळी मी तुम्हाला हेच रेफर करून सांगितलं होतं. विसर्गाचा ओ कधी होतो, विसर्गाचा स, श, स, र कधी होतो, लोप कधी होतो, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. अशा प्रकारे हा धडा संपलेला आहे. काही संध्या आपल्याला शिकायच्या आहेत ज्या आपण एकत्र शिकणार आहोत. अशा प्रकारे आपण एक्सरसाइज आणि अन्वयांचे अर्थ पाहून सुक्ती सुद्धा म्हणजे चांगल्या शब्दांचं अमृत, चांगले शब्द हेच अमृत आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. ओम शांती शांती शांती. हम्म.